तर पुढे आपण पुण्यामध्ये जातोय। पुण्याच्या सिंहगड रोडवरील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी राजाराम पूल ते थेट वडगाव असे दोन स्वतंत्र उड्डाणपूल बांधले गेले आहेत। त्यापैकी राजाराम पुलाच्या बाजूच्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय, तरीही तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे वाहन चालकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय। या सर्वच प्रकाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पाहूयात। सिंहगड वासियांची या ट्रॅफिकच्या जंजाळातून सुटका व्हावी म्हणून पालिकेने हा एवढा मोठा पूल बांधलेला आहे। पूल बांधून तयार आहे, पण उद्घाटनाला कदाचित मंत्र्यांना वेळ मिळत नसावा म्हणून अद्याप या पुलाचं उद्घाटन झालेलं नाही आणि गेट बंद करून टाकले। त्याच्यामुळे इथं बॉटलनेक कसं होतंय बघा। मी कॅमेरामन सचिनला सांगितलं बघा कसं आहे, केवळ इथं गेट लावले आणि ते समोर तिथं पाटी लिहिली की अजून डांबराचं शेवटचं थर द्यायचं बाकी आहे। खरं काय त्यांनाच माहिती, पण गेली 15 दिवस झाले हा पूल बांधून तयार आहे, सगळं काम रेडी आहे, पण केवळ उद्घाटनासाठी अडून पडलाय। आणि त्यामुळे पुणेकरांना विशेष करून सिंहगड रोड भागातून इकडे म्हणजे धायरी असेल, वडगाव असेल, माणिकबाग असेल, खडकवासला या भागातून येणार तब्बल रोज 6 लाख पुणेकरांना या ट्रॅफिकचा असा सामना करावा लागतं। म्हणजे जिथं 15 मिनिटात तुम्ही येऊ शकता तिथं रोज तासभर तुम्ही ह्या पुणेकरांना अडकून पडावं लागतं। याची जबाबदारी अर्थातच पालिकेचे अधिकारी आणि उद्घाटनाला वेळ न देणारे नेते मंडळी यांनाच याचा खरं तर दोष द्यावा लागेल। पण लक्षात घेणार कोण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपले लाईव्ह बघून तरी त्यांनी हे पुलाचं उद्घाटन करावं। आणि हा पूल जो आहे खरं तर 2 पूल आहेत, तिकडचे की इकडले, हा किमान अर्धा पूल तरी राजाराम पुला साईडचा हा वाहतुकीसाठी खुला करावा, जेणेकरून या सिंहगड रोड वासियांना थोडी तरी या ट्रॅफिकच्या जंजाळातून उसंत मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।